मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्येतील आरोपी पकडले गेलेले नाहीत आणि त्यामुळे आज बीड जिल्ह्यामध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात होईल। पेठ बीड भागातील हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे, इथून या मोर्चाची सुरुवात होईल आणि त्यानंतर हा मोर्चा सुभाष रोड साठे यांचा पुतळा, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि जिल्हाधिकारी कार्यालय असा या मोर्चाचा प्रवास असेल। या मोर्चामध्ये वेगवेगळे नेते देखील सहभागी होणार आहेत आणि त्या मोर्चासाठी मोठ्या प्रमाणावरती पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। 400 अंमलदार असतील, वाहतुकीसाठी 70 अंमलदार असतील, वरिष्ठ अधिकारी, 4 DYSP, इन्चार्ज ऑफिसर, 1 ॲडिशनल SP, या व्यतिरिक्त RCPचे 6 तुकड्या या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत। 2 SRPFच्या कंपनी या ठिकाणी बोलवण्यात आलेल्या आहे। इतर जिल्ह्यातून देखील काही पोलिसांचा बंदोबस्त बोलवण्यात आलेला आहे। ड्रोनची नजर देखील या मोर्चावर असेल। वाहतुकीमध्ये काही ठिकाणी बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि तगडा पोलिसांचा बंदोबस्त या मोर्चा दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय। मूक मोर्चा या ठिकाणी आहे, त्यामुळे या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणावरती नागरिक सहभागी होतील आणि संतोष देशमुख यांची हत्या झाली आहे, यातील आरोपी अद्यापही फरार आहेत आणि त्यांना पकडण्यात यावं यासाठी जन आक्रोश आज रस्त्यावरती उतरलेला आपल्याला पाहायला मिळेल। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा बीड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।